एकनिष्ठ पेंटर ग्रुप आलो पण खूप मजा वाटली. तयार झालेला आहे बहुत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आधारित कलाकृती. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन करून परशुराम मंदिरातून झालेलं आहे आणि आता आम्ही पुढचा प्रवास करत चाललेलो आहोत. पाऊस भरपूर आहेच, काही ठिकाणी दरडी वगैरे कोसळल्या आहेतच. तर आम्ही आता पुढचा प्रवास म्हणजे देरवनला चाललेलो आहोत. तर रस्त्यातून असं वेगवेगळे जे पेंटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मस्त छान अशी रस्त्याला पेंटिंग केलेली आहे, ह्याच्यावरती पाहू शकता. तर मस्त वाटतंय आणि आता मध्येच पाऊस जर थांबलेला आहे. चला तर मग आता आपण प्रवास आपला चालूच आहे आणि आपण पोहोचल्यानंतर तिथे देरवनला तिथला आपल्याला व्हिडिओ दाखवणारच आहे. तर आता आपण मित्रांनो, बोक्षगर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे. ते म्हणजे आमचे एकनिष्ठ पेंटर ग्रुप यांची पिकनिक आहे, त्याचा व्हिडिओ. आता आम्ही देरवनला आलेलो आहोत. तर आता आम्ही आलेलो आहोत देरवनमध्ये आणि आता आम्ही लागलेले भूक आणि त्यासाठी आता आम्ही इथे जेवणाचं इथे असं आहे, याच्यात आता जेवणाची तयारी आम्ही करत आहोत. तर चला तर मग आता आपण आता जेवणाची सुरुवात झालेली आहे. तर आता सर्व जेवणाची तयारी आतमध्ये चालू झालेली आहे. तर असा हा इथे हॉल आहे जेवणासाठी आम्हाला इथे म्हणजे मिळालेला आहे. तर त्याची माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर इथे असे जेवण सर्व तयार आहे आणि एकनिष्ठ पेंटर ग्रुपची सर्व इथे बसलेली आहेत. आपली भाजी वगैरे सर्व तयारी आहे, सोयाबीन हे सर्व सामान आहे इथे आणि अशी सर्व तयारी चालू आहे. भाजी वगैरे सर्व आमचे एकनिष्ठ पेंटर ग्रुपचे सर्व मित्रमंडळी सर्व जेवणाची भाजीची वगैरे सर्व तयारी करत आपल्याला पाहायला मिळतच आहेत. आणि आजचा आमचा पहिला दिवस आहे आणि चांगला एक आजचा पावसाचा सुद्धा दिवस आहे आणि मस्त वाटलेला आहे पहिला दिवस. आणि आम्हाला लागलेली आज भूक. आता एवढं नंतर आता जेवणाची तयारी इथे आम्ही चालू केलेली आहे. तर मग काय कसं वाटतंय घंटाको? हा सचिन दादा, बलचंद भाऊ, नंबर पावसाचं वातावरण आहे. सिद्धेश, अक्षय, दिनेश भाऊ, संजोग, कसं वाटलं? मस्त ना? हां प्रतीक हो, कसं वाटलं? मस्त. हां आमिर, साई, तर प्रभाकर हो, कसं वाटलं? काय एकदम मस्त. थोडी माहिती काय बोला, सांगा आता कसं वाटलं आपल्याला गाडीमध्ये बसमध्ये आपल्याला काय काय थोडी एन्जॉय काय वाटलं तुम्हाला? आलो पण खूप मजा वाटली. हां देरवनला आता आलेलो आहोत. हां तिथून आता आम्ही नंतर पण गणपतीला पुढे जाणार, तिथं मजा करणार. तिथे मजा करणार. आता जेवणाची तयारी चालू झाली आहे इथे देरवनमध्ये आणि सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप बसलेला आहे. भाजी वगैरे सर्व आता चालू आहे आणि भाजी सर्व व्हेजिटेरियन आहे जेवण. आणि इथे आता जेवणाची इकडे बाकी तयारी झालेलीच आहे चालू. काय राजेंद्र भाऊ कसं वाटलं? एक नंबर. रणजित मस्त. हां भात आहे, भात मस्त. आणि सागर भाऊ
काय कसं वाटलं? काय प्रवासाबद्दल काय आणखीन बोलू शकता काय? एन्जॉय करत आलेले आहेत बोलतात आणि असे दाल वगैरे सर्व चालू आहे आणि राईस इथे म्हणजे भात हा आहे तयार झालेला आहे बहुतेक आणि इकडे दाल आहे ती तयार होत आहे. आणखी हे मसाला ना तो मालवणी जेवण आता सर्व तयार झालेलं आहे. आता जेवायला सुरुवात. चला तर आता जेवायला सुरुवात. तर सर्व आता मी जेवायला बसलेलो आहोत आणि भूक भरपूर लागली होती त्यामुळं जेवण आधी केलं आणि नंतर बोलू आपण शिव समर्थ गड पाहूया कारण भूकच्या पुढं काही नाही त्यामुळं पहिलं जेवण घेऊया बोला. तर आता सर्व जेवण तयार करून सर्व जेवताना तुम्हीसुद्धा या जेवायला आणि इथला मस्त असं जो जेवण बनवून घेतलेला आनंद सर्वांच्या सोबत एक प्रसन्नता आणि मनाला एक आनंद वाटतो. तर आपण पूर्ण व्हिडिओ करणारच आहोत तिथला. तर शिव समर्थ गडामध्ये पण जाणार आहोत. तोपर्यंत आपण सर्व इथून भोजन करून आटोपल्यानंतर तिथे जाणार आहोत. तर चला तर मग आम्ही जेवण घेतो. टाटा तर हेच आहे ते देरवनमधील ठिकाण शिवसृष्टी म्हणजे समर्थगड. इथे आपण आता आलेलो आहोत आणि आता आपण पाहणार आहोत आतमध्ये. चला तर मग आपण पाहूया. आपण आतमध्ये गडाच्या जाताच समोरच खूप मोठा दरवाजा दिसतो जो की शिवाजी महाराजांच्या कालामध्ये ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या गडावरती प्रशस्त भक्कम दरवाजे बांधले होते त्याच पद्धतीचा आहे. शिवसमर्थ गडाच्या प्रांगणात प्रवेश करताच प्रशस्त मोठा हॉल आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत जेवढे प्रमुख प्रसंग झाले ते दाखवले आहेत. या गडावरती तुम्ही जेव्हा येथे याल त्यावेळी शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेले प्रमुख प्रसंग जसे की स्वराज्याची शपथ घेणे असेल, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथला बाहेर काढण्याचा प्रसंग असेल, शाहिस्त खानाची बोटे तोडण्याचा प्रसंग असेल किंवा शिवराज्याभिषेकचा प्रसंग असेल, या सर्व कलाकृती अतिशय सुंदररित्या कोरल्या गेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण पूर्ण गड फिरलो. शिवसमर्थ गड काही प्रमुख गोष्टी झालेल्या आहेत म्हणजेच काही घटना सुंदर घडल्या आहेत, पराक्रमी त्या सगळ्याच्या सगळ्या दाखवल्या आहेत. तर तुम्ही देरवनमधील शिवसमर्थ गड पाहायला येथे आवर्जून या आणि या पूर्ण गडाची अनुभूती घेऊ शकता. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळालेच आहेत. तर कधी रत्नागिरीमध्ये आलात तर येथे नक्की भेट द्या. असे हे ठिकाण पाहण्यासारखे आहे मित्रांनो. मला तर भरपूर आवडलेले आहे आणि आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप येथे आलेलो आहोत आणि आमचा आजचा हा पहिला दिवस आहे
आणि येथे आमचे पहिली झालेली आहे ते म्हणजे परशुराम मंदिर. इथून दर्शन करून आम्ही इथे डेरवनमध्ये आलेलो आहोत. पहिलं आम्ही इथे जेवण केलं, नंतर आम्ही हे सर्व पाहायला आलेलो आहोत. तर खूप मस्त मजा आली. पण पाऊस भरपूर होता आणि आहेतच पडत, पाहू शकता. तरीसुद्धा याच्यात पाहण्यासारखं होतं सर्व, मस्त वाटलं. तर आपण शिवसमर्थ गड पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये. जेवणाचं सुद्धा इथं आपल्याला बनवायसाठी हॉल आहे. म्हणजे तिथं आपण जेवण बनवायसाठी विचारून आपण त्याची चावी घेऊन आपण जेवण बनवू शकता. फक्त जेवण बनवासाठीच, बाकी जेवणाचं सामान वगैरे आपण आणावं लागतं. तर इथे आलात तर तुम्ही जेवण वगैरे बनवून मस्तपैकी सर्व गड पाहणी करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच आहे. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.